नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सेंट्रल रेल्वेद्वारा 6,000पेक्षा जास्त पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली असून टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 या पदावर ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. दिनांक 28/6/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरू करा. मित्रांनो, यामध्ये प्रकाशित केले गेलेल्या ॲडनुसार तुम्ही मेडिकली फिट असायला पाहिजे. त्यांनी जो क्रायटेरिया दिला, तुम्ही मेडिकल स्टँडर्ड तुमचं A3, B1, B2, C1 अशा पद्धतीचं असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर भारताचे किंवा नेपाळचे किंवा भूतानचे रहिवासी असाल तरीही तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तसंच टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी तुमची वयोमर्यादा ही 18 ते 33 आणि टेक्निशियन ग्रेड 3 पदासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 30 या दरम्यान असावी. त्यासाठी एज रिलॅक्सेशन सेंट्रल गव्हर्नमेंटने दिल्याप्रमाणे SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं, OBC NCL कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं, अशाच पद्धतीचं एक सर्व्हिसमॅन किंवा फिजिकली डिसेबल म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी त्याच्या पद्धतीचं एज रिलॅक्सेशन दिलं गेलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर 500 रुपये फॉर्म फी ही जनरल कॅटेगरीसाठी, EWS कॅटेगरीसाठी आहे आणि ऑदरसाठी SC ST एक सर्व्हिसमॅन फिमेल यांच्यासाठी 250 रुपये फॉर्म फी निर्धारित केली, जी तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. एक्झामचं पॅटर्न जर पाहाल तर तुम्हाला CBT म्हणजेच कम्प्युटर बेस एक्झाम द्यावी लागेल, ज्यामध्ये तुमचे 1/3 मार्क मायनस होतील जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं. म्हणजेच तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं तर त्यामागचे तुमचे 1/3 मार्क्स मायनस केले जातील. म्हणजे JEEपेक्षाही टफ पॅटर्न या एक्झाममध्ये ते यूज करत आहेत. JEEमध्ये तुमचे एक क्वेश्चन जर चुकीचा झाला तर त्यासाठी तुम्हाला 0.25% मार्क जातात. म्हणजे 4 प्रश्नामागं तुमचा 1 मार्क मायनस होतो अशा पद्धतीने. परंतु यामध्ये थोडासा टफ आहे. त्या व्यतिरिक्त टेक्निशियन 1 या पदासाठी तुम्ही जर एक्झाम देणार असाल तर तुम्हाला जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्स ऑफ इंजिनिअरिंग यावर तुम्हाला 100 मार्काची एक्झाम द्यावी लागेल आणि 100 प्रश्न विचारले जातील. त्यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन असेल 90 मिनटं. म्हणजेच तुम्हाला वेळ कमी असेल, साधारण 1.5 तासात तुम्हाला 100 मार्काचा पेपर सोडवायचा. आणि जर तुम्ही ग्रेड 3 पदासाठी फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस या सब्जेक्टवर प्रश्न विचारले जातील, जे 100 मार्काचे असतील आणि 100च प्रश्न असतील. या पदासाठी टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यासाठी 7th पे कमिशननुसार लेवल 7 म्हणजे त्यासाठी बेसिक पे 29,200 पासून सुरू होत आहे. तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी लेवल 2 19,900 पासून ग्रेड पे सुरू होतोय. वेतन बेसिक पे सुरू होतं. म्हणजेच या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे अलाउन्स जे मिळणार ते वेगळे, जसं HRA, डेअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता वगैरे अशा गोष्टी मिळतात, त्या वेगळ्या असतील. म्हणजे साधारण तुमचं कमीत कमी लो लेवलचे पेमेंट 40,000पेक्षा जास्त निश्चितपणे असेल. मित्रांनो, जर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी इच्छुक असाल तर तुमची बॅचलर डिग्री फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा BSc सबस्ट्रीम, बेसिक स्ट्रीम फिजिक्स यासोबत झालेली असायला पाहिजे किंवा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये झालेला असायला पाहिजे. जर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 2साठी इच्छुक असाल तर तुमचं मॅट्रिक्युलेशन प्लस इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, व्हेकल, वेल्डर या पदाची तुमच्यासोबत पात्रता असायला पाहिजे. टेक्निशियन ग्रेड 3 जर असाल तर तुमचं मॅट्रिक्युलेशनसोबतच ITI तुमचं झालेलं असेल. ऑथराईज
संस्थेमधून तुमचं असायला पाहिजे, म्हणजेच गव्हर्नमेंटचं असलं अतिउत्तम. मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्व पदासाठी मॅट्रिक्युलेशनपासून ITI आणि इंजिनिअरिंगची डिग्री जर असेल तर तुम्ही या पदासाठी जरूर पात्र असाल. आणि वयोमर्यादेनुसार तुम्ही जर वयोमर्यादा आणि शिक्षणानुसार तुम्ही जर पात्र असाल तर जरूर या पदासाठी आवेदन करावं. मित्रांनो, जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर ॲप्लिकेशन करू शकता. दिले गेल्याप्रमाणे प्रत्येक जागेसाठी रिझर्वेशन घोषित केलेलं गेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट पाहून याची अधिक इन्फॉर्मेशन माहिती घेऊ शकता. जर तुम्ही ही एक्झाम पास झाला तर त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर www.rrb, आता हे प्रत्येक लोकेशननुसार दिलं आहे. जसं अहमदाबाद जर असेल तर www.rrbahmedabad.gov.in, चंदीगड असेल तर www.rrbcdg.gov.in, अशा वेगळ्या वेगळ्या वेबसाईट दिला. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमचं ॲप्लिकेशन फिल करू शकता. टोटल 21 वेगळ्या वेगळ्या वेबसाईट दिल्या, ज्यामध्ये अहमदाबाद, चंदीगड, मुंबई, अजमेर, चेन्नई, मुजफ्फरपूर, प्रयागराज, गोरखपूर, पटना, बेंगलुरू, गुवाहाटी, रांची, भोपाळ, जम्मू, श्रीनगर, सिकंदराबाद, भुवनेश्वर, कलकत्ता, सिलिगुडी, बिलासपूर, मालदा आणि तिरुवनंतपुरम या प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या वेगळ्या त्यांनी वेबसाईट दिल्या, ज्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊन फॉर्म फिल करू शकता. मित्रांनो, पे स्केल 7th पे कमिशनवर अवलंबून असेल. म्हणजे पे कमिशनच्या रिपोर्टनुसार ग्रेड लेवलनुसार तुम्हाला वेतन मिळेल. तर चला मित्रांनो, जर तुम्ही इलिजिबल असाल तर लवकरात लवकर फॉर्म फिल करा, कारण खूप मोठ्या प्रमाणावर वॅकेन्सी आहेत. 6,600पेक्षा जास्त पदाची वॅकेन्सी आहेत. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट जॉब शुअर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन निघणाऱ्या वॅकेन्सीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.